मला डान्स येत नाही का? चल तिकडे. ठीक आहे, मग मला 1 तोळ्याचं मंगळसूत्र करून द्या. अहो 1500 रुपये आहेत का तुमच्या अकाउंटला? नाही ग, माझ्या अकाउंटला हे फक्त 900 रुपये आहेत. पटकन सेंड करा माझ्या अकाउंटला, फोन पेला टाका. मी बाहेर शॉपिंगला चालले. घरातली भांडी घासायला, कपडे धुवायला, स्वयंपाक करायला, तुमची सेवा करायला. तू काय टेन्शन घेऊ नको, तू फक्त तुझ्या नवऱ्याची काळजी घे. काय झालं? अहो ती आपली शेजारी नाही का, तिला मुलगा झालाय आणि तिला एका महाराजानं सांगितलंय मुलगा ज्याचं पहिल्यांदा नाव घेईल तो मरणार. मग काय झालं? त्या मुलानं पहिल्यांदा पप्पा म्हणलाय. मला तर शेजारणीच्या नवऱ्याची लई काळजी वाटायले बिचारा. मला बी लई काळजी वाटलेली आहे. काय म्हणला? अगं भीती वाटलेली आहे ग. तुमचं दुसरं लग्न झालंय का? नाही बाबा, कोण म्हणलं तुला? मग ती माझी मैत्रीण कशी म्हणत होती माझा नवरा लकी म्हणून? अगं लकी म्हणजे नशीबवान, तिचा नवरा नशीबवान आहे असं ती म्हणत होती. मी लकी नाही. ती म्हणली माझा नवरा लकी आणि तुमचं नाव बी लकी. मग मला वाटलं म्हणजे तुम्ही तिचा नवरा आहेत काय की. अहो मी किती सुंदर आहे सांगा ना. अगं तुझं सौंदर्य शब्दात मांडू शकत नाही. अय्या एवढी सुंदर आहे मी? इश्श. हा, पण अंकात मांडू शकतोय. सांगा की. 10 पैकी 1. अहो मी काय म्हणते? हा बरोबर आहे, तुझं बरोबर आहे. अहो पण मी अजून काहीच बोलली नाही. अगं काय फरक पडते, तसं पण तुझंच बरोबर असते. मॅडम ही तुम्ही दिलेली साडी उद्या मी तुम्हाला परत करते बरं का. का ग शांता, तुला साडी आवडली नाही का? वापस का करायल्यास? नाही नाही, साडी तर लय आवडली मॅडम, पण ही साडी नेसल्यावर साहेब मला तुम्ही समजून माझ्याकडे काय बघेनाच. आलाय तुम्ही? तुम्हाला मेसेज केला होता येताना पिझ्झा घेऊन या म्हणून. कुठे आहे पिझ्झा? मेसेज केलता. अहो येताना पिझ्झा घेऊन या. आता मी घरी आलोय, उद्या आणतो. अहो या भूतनी रात्रीच का दिसतात, दिवसा का दिसत नाहीत? कारण दिवसा मेकअप लावून बसत्यात. मज्जा आली हो ना? कोणासंगत बोलत्यात? पप्पांसोबत. पैदल चल रहा हूँ, गाड़ी चाहिए. पैदल चल रहा हूँ, गाडी चाहिए. जरा त्या जावाय बापूला फोन दे ग, काय म्हणतोय बघतो. हो हो देते. हे घ्या, पप्पा तुमच्याशी बोलणार आहे. हा सासरे बुवा बोला की. माहित आहे तुम्हाला अजून गाडी दिली नाही, किती वेळा बोलून दाखवणार. अहो तसं नाही, मी फक्त गाणं म्हणत होतो. एक काम करा, घरी येऊन पैसे घेऊन जावा गाडीचं. सारखं कुठं ऐकत बसायचं तुमचं. अहो आपण बाहेर जाऊया का? जरा जोरात तर बोल की, ऐकू तर येऊ दे. नवरीचे 9 दिवस आहे म्हणून गप आहे. 10वा दिवस येऊ द्या, मग बघा माझा आवाज. तुम्ही आधी माझी शपथ घेऊन सांगा, पुढचे 7 जन्म माझेच बनून राहणार. गौरी तेवढे 4 प्लेट आहेत, धुवून घे ग माय. का बर? आज बाबाला सुट्टी आहे का? ए तेवढे 4 भांडेच आहेत का ग? भांडे झाले की तेवढी फरशी पुसून घ्या. रुको जरा, भारी मिस्टेक हो गया सर. काल रात्री तुम्ही एवढी दारू का पिले होते? मजबुरी होती माझी. अशी काय मजबुरी होती तुमची?
ते दारूच्या बाटलीचं टोपण हरवलं होतं. आजा घे माझी शपथ, तुझ्या आयुष्यात माझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच मुलगी नाही. घे माझी शपथ. तुझी शपथ, अगं तूच दुसरी आहे. तू फक्त माझी आहेस, फक्त माझी आणि माझीच आहेस, समजलं का? आणि मी सगळ्यांचा. काय? समजलं का? हो समजलं समजलं. मी फक्त तुझी आहे आणि तू? मी सगळ्यांचा. हो ऐका ना, मी लय लांबून आली हो. चोरांनी माझा मोबाईल आणि पैसे पण चोरून घेऊन गेला. मला बस भाड्याला पण पैसे नाही. तुमच्याकडे काही 500 रुपये असतील तर द्या ना. हो तुम्ही लेडीज आहे हो, तुम्हाला मदत करणार तर मी शेवटी करणार कुणाला. हे घ्या 500 रुपये. साहेब तुम्ही असे येणाऱ्या जाणाऱ्या बायांवर 500 रुपये उधळता वय. तिकडं मॅडम 100 रुपये मागते तर तुमचा जीव जातो. थांबा मी आज मॅडमला सांगते. शांत एक मिनिट. हे बघ, हे अजून एक 500 रुपये घे, पण तुझं तोंड बंद ठेव. वय वय हे जमलं की. सासरवाडीत जावाय बापूचा पाहुणचार लय चांगल्या प्रकारे करावा लागतोय. का करावं लागतं माहितीये का? कारण ह्यांना वाटतंय हे मान व्यक्ती ह्यांच्या घरची मोठी लोट तोफ सांभाळते. अहो तुम्ही जंगलात गेला आणि तिथं वाघ आला तर तुम्ही काय करणार? झाडावर चढणार, आणि झाडावर आलं तर? पाण्यात उडी मारणार. आणि पाण्यात आलं तर? आता तू ठरवलेसच मला वाघाच्या तोंडात द्यायचं, तर मी तर काय करू शकणार आहे. अरे मला फिरायला जायचं, कुठं जाऊ सांग की. तुला दिवसातून 4-4दा खायला आवडते, तुला जेवण बनवायला येते का? मला खायला आवडतंय, बनवायला नाही. भात आणू का? हो आणा की. अहो माझा भाऊ आलाय बस स्टँडला, त्याला जाऊन घेऊन या बरं. आपल्याला लय कंटाळा आला गाड्या. भावाचं काही नाही हो, तो कसा बी आला असता, पण माझी बहीण बी सोबत होती म्हणून म्हणलं. लगेच आणतो. टंगड तोडून हातात देईन. गपचूप इथं बसायचं, मी त्यांना रिक्षा लावते. तुम्हाला जर लॉटरी लागली ना, मी त्यातले अर्धे पैसे घेईन आणि माझ्या माहेरी निघून जाईन. तुमच्यासारख्या फडतूस माणसासोबत नाही राहणार. लागली मला लॉटरी. त्या माझे अर्धे पैसे माझं मी निघून जाते. 4 रुपयाची लॉटरी लागली होती मला, त्यातले अर्धे तुला 2 रुपये धरी. निघ बरं तू इथून.